नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं म्हणून घरातच खारी बुंदी करून खाल्ले. मग त्यासाठी मी इथं 2 कप बेसन, अर्धा वाटी शेंगा, 1 चमचा मिरची, थोडंसं ओवा, चवीपुरतं मीठ आणि कढीपाला घेतला आहे. आता प्रथम आपण एका बाउलमध्ये बेसन घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी ओवा घातली आहे. ओवा घातल्यानंतर मी इथं मीठ घालते आणि हे सगळं मी थोडं थोडं पाणी घालून एकजीव करणार आहे. आता खारी बुंदीचं पीठ भिजवताना आपल्याला एकदाच पाणी घालायचं नाही आहे, लागल तसं थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे. आता इथं बघा, मी थोडं पाणी घातले, थोडं फिरवले, परत थोडं पाणी घातले. अजून पण मला हे घट्ट वाटत आहे म्हणून मी परत पाणी घालून हे फिरवत आहे. आता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण फिरवत राहायचं आहे. आणि इथं बघा, ना घट ना पातळ, मला जसं पाहिजे तसं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऑरेंज कलर घालणार आहे. थोडंसं कलर घातल्यानं बुंदी दिसायला पण एकदम छान दिसते, म्हणून इथं बघा अगदी 1 चिमटभर मी असं कलर घालून ह्याला फेटलेली आहे. ते थोडं कमी वाटलं मला म्हणून मी परत थोडंसं घालत आहे. आता हे परत मी फेटून एकजीव करत आहे. आता पिठाचा थोडा कलर इथं बदललेला दिसत आहे. आता इथं कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलेली आहे. आता हे तेल तापलं का नाही, मला एकदम कडक तेल नको आहे, ते मी आता चेक करून बघते. तेल आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता मी बुंदी तळायला घेते. आता बुंदी तळायची कशी, इथं बघा, ही एक आहे चाळणी. ह्या चाळणीमध्ये मी थोडं थोडं पीठ घालून ते पळीनं फिरून खाली बुंदी अशी पाडणार आहे. तुम्ही बघा, आता मी थोडंसं इथं पीठ घातलेली आहे आणि पळीनं जसं पण मी वर फिरवत आहे तसं खाली हे बुंदी पडत आहे. हे काम करताना एकदम सावकाश आणि अलगद करा. वाफ लागून हात पोळण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित करा. आणि बघा, कढईमध्ये बुंदी किती छान एकसारखी अशी मोत्यासारखी पडलेली आहे. आता हे सगळी बुंदी आपण व्यवस्थित तळून घेऊ. गॅसची फ्लेम मी थोडी बारीक केले आणि हे सगळं व्यवस्थित तळून घेतले. आता बुंदीचा कलर बदललेला आहे. आता एक प्लेटमध्ये मी हे काढून घेते. आता हे सगळं बुंदी आपण तेल नितरून एक प्लेटमध्ये काढून घेऊया. आता उरलेलं मिश्रण परत ह्या गाळणीने घालून मी इथं फिरवत आहे. आता संपूर्ण पीठ संपेपर्यंत आपल्याला अशीच मेथड करायची आहे. चाळणीमध्ये थोडं पीठ घालायचं आणि ते पळीनं फिरवत राहायचं, मग खाली बुंदी पडत राहणार. मग आपण ते व्यवस्थित तळून मग बाजूला काढायची आहे. आता बुंदी घालताना मी गॅस बारीक केले होते. आता बुंदी घालणं झाल्यावर मी गॅस थोडंसं मोठं केलं आहे. आता या मोठ्या गॅसवरच मी तळून घेणार आहे. इथं बघा, थोडंसं कलर बदललेला दिसला की लगेच आपल्याला प्लेटमध्ये बुंदी हे काढून घ्यायची आहे. इथं बुंदीने कलर बदललेला आहे. आता खारी बुंदी मी हे काढून घेते. आता हळू असं प्लेटमध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. इथं बघा, बुंदी किती छान पडत आहे आणि किती व्यवस्थित पडत आहे. आणि मी ते अलगद सगळी काढत आहे. सगळी खारी बुंदी काढून झालेली आहे. आता इथं गरम तेलामध्ये मी हे कच्चे शेंगा अर्धा वाटी अशी घातलेली आहे. शेंगा हे आपल्या आवडीनुसार, कुणाला कमी पाहिजे असेल तर कमी घाला, कुणाला जास्त लागत असेल तर त्यांनी जास्त घालू शकता. आता हे पण तळून झालेली आहेत. शेंगाचा कलर बदलला, मी काढले. आता कढीपाला मी तेलात घालत आहे. आता कढीपाला पण बारीक गॅसवर कडक होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. जेव्हा कढीपाला कडक होत आहे, त्याचं कलर बदलत आहे, तेव्हा आपल्याला हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता शेंगाच्याच प्लेटमध्ये मी हे न काढता दुसरा एक प्लेटमध्ये हे सगळं कडक झालेलं कढीपाला हे काढून घेते आहे. इथं बघा, आता हे कढीपाला पण मी काढून घेते आणि हे कढईतलं तेल पण सगळं मी काढून घेणार आहे. आता इथं पूर्ण कढईतलं तेल मी हे काढून घेतलं आहे आणि उगं थोड्या तेलातच मी इथं 4-5 लसूणचे पाकळ्या उगं थोडेसे ठेचून मी इथं परतत आहे. आता जोपर्यंत हे थोडेसे लालसर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला थोड्याच तेलामध्ये हे तळून घ्यायचं आहे. आता लसूण थोडं लाल झाल्यानंतर मी इथं तळलेली ही सगळी खारी बुंदी कढईमध्येच घालते आणि खाली गॅस हे स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे. मग त्याच्यावरच मी
1 चमचा लाल मिरची घातलेली आहे. तिखट पण आपल्या आवडीनुसार आहे. आपल्याला अजून पाहिजे असेल तर आपण अजून घालू शकता. मग हे तळून ठेवलेले शेंगा पण मी त्याच्यावरच घालून हे सगळं मिश्रण एकजीव असं करत आहे. म्हणजे सगळीकडून हे फिरवतच आहे. आता हे फिरवणं झाल्यानंतर हे आहे चाट मसाला. हे 1 चमचा चाट मसाला मी त्याच्यावर टेस्टसाठी घातलेली आहे. आता चाट मसाला घातल्यानंतर जे कढीपाला आपण बाजूला प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं ते थोडं हातानंच असं कुस्करायचं. म्हणजे जास्त बुकणा त्याचा करायचा नाही आणि ते आबूट पण राहणार नाहीत. असं करून ते खारी बुंदीवर घालायचं. आता हळू सावकाशपणे पूर्ण एकजीव होईपर्यंत हे खारी बुंदी फिरून घ्यायची. बघा आत्ताच दिसायला किती छान दिसत आहे खारी बुंदी. कोण म्हणणारच नाही की हे घरात केली असेल म्हणून. तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने. करायला एकदम सोपी आहे ही खारी बुंदी. आणि काय आता एकदम सोप्या पद्धतीनं खारी बुंदी ही तयार झालेली आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि इथं मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते आहे कशी खुसखुशीत अशी झालेली आहे खारी बुंदी. बघा इथं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पण करून बघा घरच्या घरी खारी बुंदी.